नमस्कार. आजचा आपला टॉपिक आहे मौर्य व गुप्त साम्राज्य यावर आधारित एकूण 30 MCQ प्रश्न. मित्रांनो, तलाठी भरती, MPSC भरती, इतर सरळ सेवा भरतीसाठी हे उपयुक्त असणार आहेत. चला तर सुरुवात करूया आपल्या पहिल्या प्रश्नाला. पहिला प्रश्न आहे, मौर्य साम्राज्याची स्थापना कोणी केली? तुम्हाला जर या प्रश्नाचं उत्तर माहीत असेल तर 3 सेकंदामध्ये तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर कमेंट करायचं आहे. प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, चंद्रगुप्त मौर्य यांनी मौर्य साम्राज्याची स्थापना केली होती. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. चंद्रगुप्त मौर्याचा मार्गदर्शक कोण होता? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, कौटिल्य हे चंद्रगुप्त मौर्याचे मार्गदर्शक होते. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. मौर्य साम्राज्याची राजधानी कोणती होती? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, पाटलीपुत्र ही मौर्य साम्राज्याची राजधानी होती. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. अशोकाच्या जीवनात बदल घडवणारे युद्ध कोणते होते? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, कलिंग युद्ध हे अशोकाच्या जीवनात घडवणारे पहिले बदल घडवणारे युद्ध होते. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. अशोकाने कोणता धर्म स्वीकारला होता? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, बौद्ध धर्म हा अशोकाने स्वीकारला होता. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. अशोकाचे शिलालेख कोणत्या भाषेत जास्त आढळतात? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, प्राकृत या भाषेत अशोकाचे शिलालेख आढळत असतात. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. इंडिका ग्रंथ कोणी लिहिला होता? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, मॅगेस्थेनीज यांनी इंडिका हा ग्रंथ लिहिला होता. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. मौर्य साम्राज्याचा शेवटचा राजा कोण होता? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, बृहद्रथ हा मौर्य साम्राज्याचा शेवटचा राजा होता. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. गुप्त साम्राज्याचा संस्थापक कोण होता? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, श्रीगुप्त हा गुप्त साम्राज्याचा संस्थापक होता. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. गुप्त काळाला कोणते युग म्हणतात? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, सुवर्णयुग गुप्त काळाला म्हणत असतात. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. समुद्रगुप्ताला कोणत्या नावाने ओळखले जाते? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, भारताचा नेपोलियन म्हणून समुद्रगुप्ताला ओळखले जाते. पर्याय क्रमांक ए योग्य उत्तर आहेत. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. समुद्रगुप्ताची माहिती कोणत्या लेखातून मिळते? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, प्रयाग प्रशस्ती या लेखातून समुद्रगुप्ताची माहिती मिळत असते. पर्याय क्रमांक बी योग्य उत्तर आहेत. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. चंद्रगुप्त दुसरा कोणत्या नावाने प्रसिद्ध होता? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, विक्रमादित्य या नावाने चंद्रगुप्त प्रसिद्ध होता. पर्याय क्रमांक बी योग्य उत्तर असेल. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. आर्यभट्ट कोणत्या क्षेत्राशी संबंधित होता? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, गणित व खगोलशास्त्र या क्षेत्राशी आर्यभट्ट संबंधित होता. पर्याय क्रमांक ए योग्य उत्तर आहेत. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. कालिदास कोणाच्या काळातील कवी होता? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, गुप्त या काळातील कालिदास कवी होता. मित्रांनो, तलाठी भरती, MPSC भरती आणि सरळ सेवा भरतींसाठी आपण इतिहास, अर्थशास्त्र, भूगोल, नागरिकशास्त्र, पर्यावरण विज्ञान आणि इतरही सर्व टॉपिकवरती प्रत्येक विषयातील प्रत्येक टॉपिक आपण या चॅनलच्या माध्यमातून घेणार आहोत.
फक्त आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर नक्की करा आणि तुमचा स्कोर कमेंट नक्की करा. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. हा प्रश्न तुमच्या सर्वांसाठी आहे, त्याचं उत्तर कमेंट करून तुम्हाला सांगायचं आहे. प्रश्न आहे, बिंदुसार हा कोणाचा पुत्र होता? तुमच्या सर्वांसाठी पर्याय आहेत. ए अशोक, बी चंद्रगुप्त मौर्य, सी समुद्रगुप्त आणि डी श्रीगुप्त. यापैकी बिंदुसार हा कोणाचा पुत्र होता या पर्यायापैकी योग्य उत्तर कमेंट करून सांगा. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. अशोकाचा शिलालेख वाचण्यात यश कोणाला आले होते? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए जेम्स प्रिन्सेप यांना अशोकाचा शिलालेख वाचण्यात यश आले होते. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. अशोकाच्या स्तंभावरील सिंहचिन्ह कुठे आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए सारनाथ या ठिकाणी अशोकाच्या स्तंभावरील सिंह चिन्ह आहेत. पर्याय क्रमांक ए योग्य उत्तर आहेत. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. मौर्य प्रशासनातील कर गोळा करणारा अधिकारी कोण? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी समाहर्ता हा मौर्य प्रशासनातील कर गोळा करणारा अधिकारी होता. पर्याय क्रमांक बी योग्य उत्तर आहेत. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. याच टॉपिकवरती जर अजून प्रश्न पाहिजे असेल तर कमेंट करा टॉपिक बी म्हणून. तुम्हाला या टॉपिकवरतीच अजून असे प्रश्न भरपूर मिळतील. पुढचा प्रश्न आहे, अर्थशास्त्र हा ग्रंथ कोणाचा आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए कौटिल्य यांचा अर्थशास्त्र हा ग्रंथ आहेत. काय? कौटिल्य यांचा अर्थशास्त्र हा ग्रंथ आहेत. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. मौर्य साम्राज्यातील गुप्तचर विभागाला काय म्हणतात? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी चर. म्हणजे मौर्य साम्राज्यातील गुप्तचर विभागाला चर असे म्हणत असतात. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. अशोकाने धम्म महामात्र कशासाठी नेमले होते? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी धम्म प्रचारासाठी अशोकाने धम्म महामात्र नेमले होते. पर्याय क्रमांक बी योग्य उत्तर असेल. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. मौर्य काळात प्रसिद्ध विद्यापीठ कोणते होते? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी तक्षशिला हे मौर्य काळात प्रसिद्ध विद्यापीठ होते. पर्याय क्रमांक बी योग्य उत्तर असेल. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. अशोकाचे टोपण नाव काय होते? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी ए आणि सी. म्हणजे देवानामप्रिया आणि विक्रमादित्य हे अशोकाचे टोपण नाव होते. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. मौर्य साम्राज्यानंतर कोणता वंश आला? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी शुंग हा मौर्य साम्राज्यानंतर वंश आला होता. पर्याय क्रमांक बी योग्य उत्तर आहेत. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. गुप्त साम्राज्याची खरी उन्नती कोणाच्या काळात झाली? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी चंद्रगुप्त पहिला याच्या काळात गुप्त साम्राज्याची खरी उन्नती झाली होती. पर्याय क्रमांक बी योग्य उत्तर आहेत. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. समुद्रगुप्ताची दक्षिण मोहीम कोणत्या लेखातून समजते? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए प्रयाग प्रशस्ती यातून समुद्रगुप्ताची दक्षिण मोहीम या लेखातून समजते. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. फाहियान भारतात कोणाच्या काळात आला होता? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी चंद्रगुप्त दुसरा याच्या काळात फाहियान आला होता. पर्याय क्रमांक बी योग्य उत्तर आहेत. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. गुप्त काळात प्रसिद्ध नाटककार कोण होते? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए कालिदास हे गुप्त काळात प्रसिद्ध नाटककार होते. पर्याय क्रमांक ए योग्य उत्तर असेल.
पुढच्या आणि शेवटच्या प्रश्नाकडे वळूयात. गुप्त काळात विज्ञान क्षेत्रात योगदान देणारे आर्यभट्ट कोण होते? तर याचे योग्य उत्तर होतं पर्याय क्रमांक बी, गणिततज्ञ हे गुप्त काळात विज्ञान क्षेत्रात योगदान करणारे आर्यभट्ट होते. पर्याय क्रमांक बी योग्य उत्तर असेल. मित्रांनो, हे होते मौर्य व गुप्त साम्राज्य यावर आधारित 30 MCQ प्रश्न. असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आणि तुम्हाला जर या विषयाची किंवा या टॉपिकची PDF जर पाहिजे असेल तर स्क्रीनवरती आपला नंबर दिलेला आहे, त्यावरती संपर्क साधायचा आहे. इथेच थांबूया. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद.